पुण्यात पुढच्या बातमीकडे 10वीच्या महत्त्वाच्या परीक्षा जवळ येत असतानाच नामांकित महेश ट्युटोरियलनं अचानक आपले क्लासेस बंद केले। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संताप आहे। लाखो रुपयांची वार्षिक फी भरून सुद्धा कसलीही पूर्वकल्पना न देता क्लास बंद करण्यात आला। प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे अशी भीती व्यक्त केली जाते आहे। मात्र याच वेळी अरिहंत कोचिंग क्लासेसनं या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे त्यांना दिलासा मिळालाय। दरम्यान आपल्या मुलांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी पालक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट मागितली आहे। क्लास प्रशासनावर तातडीनं कारवाई आणि पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी देखील केली आहे। माझी मुलगी आहे जी 10वीला आहे, चेंबूरमध्ये सेंट अँथनीजमध्ये आहे ती, आणि तिला मी एनरोल केलं होतं 9th पासूनच महेशमध्ये, लुकिंग फॉरवर्ड दिस अकॅडमिक प्लॅनिंग वगैरेसाठी। माझ्या मुलीबरोबरच कमीत कमी 60 ते 70 मुली ह्या शाळेच्या आहेत आणि अशी बरीचशी मुलं आहेत। कमीत कमी 100-150-200 मुलं तर मला वाटतं चेंबूर ब्रांचमध्येच आहेत जे इम्पॅक्ट झालेले आहेत। आम्हाला डायरेक्टली सांगण्यात आलं की बाबा तुम्ही मीटिंगला या। मीटिंगला आल्यावरती आर्यनचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत दिनेश सर करून, त्यांनी ॲड्रेस केला इशू। त्यांनी क्लिअर कट आम्हाला सांगितलं की बाबा महेशची उद्यापासून लेक्चर्स होणार नाहीत। ॲक्च्युली लेक्चर्स त्यांचे भरपूर डिस्टर्ब झाले होते लास्ट वीकपासूनच, आणि पण आम्हाला वाटलं होतं की काय चेंज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करणार असतील, काहीतरी चालू असेल त्यांचं, त्यामुळे थोडंसं कधी कधी होऊन जातं। आम्ही पण एवढे काही एन्क्वायर केलं नाही। तसंच आम्हाला रिस्पॉन्स पण जो त्यांच्या ब्रांचकडून तसाच आला की काही इलेक्ट्रिकल वर्किंग चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, तर मुलांच्या सेफ्टीसाठी आम्ही हे करतो आहे, 2-3 दिवस बंद करतो आहे क्लासेस। अचानकमध्ये संडेला आम्हाला हे दिनेश सरांनी सांगितलं, त्यावेळेला आम्ही शॉकमध्ये होतो की बाबा हे काय आहे, तुम्ही वर्षाच्या फी घेतलेल्या आहेत, आम्ही तुमच्यावरती मुलांचं भवितव्य सोपवलं आहे, बोर्डाची पोरं आहेत, 10वीला अपियर करणार आहेत, आम्ही एक्सपेक्ट करतो दिवाळीपर्यंत तुमचं पूर्ण पोर्शन संपायला, आणि आता नेक्स्ट वीकमध्ये आमची युनिट टेस्ट आहेत मुलांची, आणि आता तुम्ही सडनली 10 दिवसापूर्वी सांगता की क्लासेस बंद झाले, म्हणजे काय? माझा मुलगा होता ध्रुव सुर्वे, कितवीत शिकत होता? तो तर 9th आणि 10thमध्ये ॲडमिशन घेतलेलं, आता तो 10thमध्ये आहे। आम्हाला एक मेसेज आला नुसतं मीटिंगसाठी या म्हणून, आणि जेव्हा मीटिंगमध्ये गेले तेव्हा ऑल ऑफ अ सडन सांगितलं की उद्यापासून बंद आहे क्लासेस। अजिबात कल्पना होती, पण बंद होण्याचं कसं वातावरण अजिबात नव्हतं काय, मध्ये टीचर येत नव्हते, त्यांना सॅलरी नव्हती, म्हणजे असं काहीतरी होतं कुणकुण, पण असं बंद होईल एवढं असं वाटलं नव्हतं। दरम्यान क्लास बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव हिनं। 1988 साली स्थापन झालेलं महेश ट्युटोरियल्स हे केवळ मुंबईतच नाही तर सगळीकडे आपल्याला ह्या कोचिंग क्लासेसचं नाव ऐकायला मिळत होतं, कारण का हे एक अत्यंत प्रतिष्ठित कोचिंग संस्थांपैकी एक मानलं जायचं। मात्र आता मुंबईसह राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे, कारण का महेश ट्युटोरियल्सचे तब्बल 33 कोचिंग सेंटर्स अचानक बंद करण्यात आले आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता या निर्णयामुळे जवळपास आपण जर पाहिलं तर मग लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, कारण का त्यांच्या शिक्षणावर आणि शैक्षणिक नियोजनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे। विशेष म्हणजे जे मुलं 10वीत शिकत होते त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण का 10वीचं वर्ष महत्त्वाचं वर्ष, बोर्डाचं वर्ष, आणि याच महत्त्वाच्या वर्षी एक नामांकित कोचिंग क्लासेस बंद होणं हे निश्चितच त्यांच्यासाठी देखील धक्का देणार आहे। मी सध्या चेंबूरच्या ह्या कोचिंग क्लासमध्ये आहे, जिथे मुलं शिकत होती, आणि तिथल्या पालकांकडून आपण त्यांची व्यथा ऐकली की कसे लाखो रुपये देऊनही तिथे हे कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले। आणि एक धक्कादायक बाब म्हणजे की कोचिंग क्लासेस बंद होण्याच्या काही दिवसांआधीही ती लोक इथे फीज आकारत होते। आपण इथे पाहतोय की हे टाळं लागलेलं आहे महेश ट्युटोरियल्स ह्या क्लासेसला, आणि हा एक दुसरा दार आहे तो देखील इथे आपण पाहतोय की तो देखील बंद आहे। त्यामुळे हे जे नामांकित कोचिंग सेंटर होतं महेश ट्युटोरियल्स ते अचानक का बंद झालं याचं कारणही अद्याप पालकांना मिळालेलं नाही। जे पैसे त्यांनी लाखो रुपये भरले होते ते देखील त्यांना रिफंड मिळालेले नाही। त्यामुळे हा जो धक्का आहे पालकांना बसलेला, तो धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाही, आणि याचं कारण काय आहे यासाठी त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे देखील धाव घेतली आहे, आणि दादा भुसे त्यांना कधी न्याय देतील याचीच अपेक्षा हे सगळे पालक आणि विद्यार्थी करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।